हॅलो फ्रेंड्स, आज आपण ओरिओ बिस्किट पासून मोदक बनवणार आहोत। त्यासाठी बघा इथे मी 5 पॅकेट ओरिओचे घेतलेले आहेत, ओरिओ बिस्किटचे। तर आता हे सर्व बिस्किट आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर या ताटामध्ये आता सर्वात आधी आपण हे सगळे पुढे फोडून बिस्किट सगळे ताटामध्ये काढून घेऊया। आणि मग बिस्किट काढून झाले की आपल्याला बिस्किटामधील जी क्रीम आहे ती वेगळी करायची आणि बिस्किट्स वेगळे करायचे आहेत। तर बघा इथे बिस्किट सगळे काढून झाले। तर आता आपण यामधील क्रीम वेगळी करून घेऊया एका बाउल मध्ये। तर चला आता ही सर्व क्रीम आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ आणि मस्त असे आपले ओरिओ बिस्किट पासून छान असे मोदक तयार करूया। इथे बघा मी अशी सर्व क्रीम काढून घेत आहे। इथे चॉकलेट आणि व्हाईट असे दोन्ही मिक्स बिस्किट मी घेतलेले आहे। तुम्हाला जे हवे ते तुम्ही वापरू शकता किंवा नुसते व्हाईट किंवा नुसते चॉकलेटचे सुद्धा घेऊ शकता। आणि इथे बघा क्रीम काढून घेतली, त्यानंतरून जे बिस्किट्स घेतले होते त्याच्या मिक्सरवरती अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। पूर्ण पावडर मी इथे केलेली आहे बघा बिस्किटाची। आता यामध्ये आपल्याला थोडंसं लागेल तसं दूध वापरायचं आणि हे छान मळून घ्यायचं आहे। तर चला आता लागेल तसं दूध वापरून हे छान असं आपण मळून घेऊया आणि मस्त असे आपले ओरिओ बिस्किट पासून मोदक तयार करूया। तर बघा इथे लागेल तसंच वापरायचं, खूप एकदम पण नाही टाकायचं आपल्याला दूध। नॉर्मल टेम्परेचरचं दूध आपण इथे वापरायचं आहे। तर थोडं थोडं करत आपण यामध्ये दूध ॲड करायचं आणि हे जे बिस्किटची पावडर आहे ती छान अशी मळून घ्यायची आहे। तर चला बघा इथे आपली बिस्किटचे जो पूर्ण बॅटर होतं ते इथे रेडी झालेलं आहे। मस्त असं बघा मळून घेतलेलं आहे। छान असं घट्टसर मळायचं, खूप आपल्याला पातळ नाही करायचं। त्यासाठी आपल्याला लागेल तसं दूध वापरून ही बिस्किटचं अशी कणिक मळून घ्यायची। आणि इथं जी क्रीम होती त्या क्रीममध्ये मी थोडीशी साखर, थोडासा खोबऱ्याचा किस घातला आणि ती पण अशी छान एकजीव करून घेतलेली आहे आपली क्रीम। आता बघा मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे, यामध्ये तूप लावून घेत आहोत आपण। सर्वात आधी तूप लावून घ्यायचं, मोल्ड आपला बंद करायचा आणि मग जे बॅटर आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि ते आता हाताच्या साह्याने दाबून मध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि छान असं बोटाच्या साह्याने सर्व बाजूनी दाबून घ्यायचं आहे। बघा मैत्रिणींनो, मस्त असे मोदक तयार होतात। तुम्ही पण नक्की करून पहा, रेसिपी एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे। तर आता बघा असं सर्व बाजूनी दाबून घेतलं आहे आपण मोल्डमध्ये आणि मिश्रण व्यवस्थित हे केलं। आता आपल्याला यामध्ये क्रीम ॲड करायची आहे। तर चला आता क्रीम आपण भरून घेऊया आणि खालच्या साईडनी पण आपण परत जे आपलं मिश्रण आहे ते लावून व्यवस्थित मोदक आपला तयार करून घेऊया। तर बघा इथे मी क्रीम पण सुद्धा भरून घेत आहे, जेवढी बसेल तेवढी क्रीम यामध्ये भरून घ्यायची आणि मग परत आपलं जे बिस्किटचं मिश्रण आहे, आपल्या बिस्किटाचं जे मिश्रण आहे ते परत वरच्या साईडने असं लावून घ्यायचंय खालच्या बाजूने आणि असं प्रेस करायचं आहे आणि जे एक्स्ट्रा आलेलं आहे बाहेर ते काढून घ्यायचं। तर बघा वरच्या साईडने एक्स्ट्राचं असं काढून घेतलेलं आहे, छान प्रेस करून घ्यायचं आणि आता आपला मोदक असा यामधून बाहेर काढायचा आहे का नाही? मस्त अशी सिंपल सोपी रेसिपी मैत्रिणींनो। तर बघा इथे मी मोदक काढून घेत आहे, किती छान आपला ओरिओ बिस्किट पासून मोदक तयार झालेला आहे आणि रेसिपी पण सिंपल सोपी रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो ही रेसिपी नक्की करून बघा। बघू शकता किती छान असे आपले इथं मोदक तयार झालेले आहे। आता आपण एक मोदक कट करून सुद्धा पाहूया आणि आपले मोदक कसे झालेत हे सुद्धा मैत्रिणींनो कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।